महापालिका प्रशासनाने येत्या 1 जुलैपासून महापालिकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। सोलापूर महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये शिस्तबद्धता निर्माण व्हावी, नागरिकांना महापालिकेचे कर्मचारी सहज ओळखता यावेत, तसंच प्रशासनात एक समानता दिसून यावी या उद्देशाने पालिका प्रशासनाने येत्या 1 जुलैपासून महापालिकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे। त्यामुळे महापालिकेतील विविध विभागांमध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी एकाच प्रकारच्या गणवेशात दिसणार आहेत। यामुळे कार्यालयीन शिस्त वाढण्याबरोबरच नागरिकांना संबंधित अधिकारी अथवा कर्मचारी ओळखणं अधिक सोपं होणार आहे। सध्या महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कर्मचारी वेगवेगळ्या पोशाखांमध्ये कामावर येत असल्यानं अनेकदा नागरिकांची गैरसोय होते। एखादा कर्मचारी किंवा अधिकारी कोणत्या विभागाचा आहे हे समजण्यास अडचण निर्माण होते। या पार्श्वभूमीवर एक समान गणवेशाची संकल्पना पुढे आली असून त्याला प्रशासन स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचं समजतं। महापालिकेतील कर्मचाऱ्यांमध्ये कामाबाबतची जबाबदारी, वेळेचं पालन आणि कार्यालयीन संस्कृती अधिक प्रभावी करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे। ड्रेस कोडमुळे कर्मचारी आणि अधिकारी यांच्यातील व्यावसायिकता अधिक ठळकपणे दिसून येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। विशेष म्हणजे या ड्रेस कोडसाठी लागणारा खर्च संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून न घेता महापालिका प्रशासनाकडूनच करण्यात येणार आहे। गणवेशासाठी आवश्यक निधी महापालिकेकडून उपलब्ध करून देण्यात येणार असला तरी त्यासाठी प्रति कर्मचारी किती खर्च मंजूर करायचा, किती संच द्यायचे आणि एकूण आर्थिक तरतूद किती असणार याबाबतचा अंतिम निर्णय स्थायी समितीच्या चर्चेनंतर घेण्यात येणार आहे। या संदर्भातील प्रस्ताव लवकरच स्थायी समितीसमोर ठेवण्यात येण्याची शक्यता असून मंजुरीनंतर अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू होणार आहे। 1 जुलैपासून हा ड्रेस कोड प्रत्यक्षात लागू करण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केल्याचंही समजतं। दरम्यान महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक समान ड्रेस कोड लागू झाल्यास प्रशासनाची स्वतंत्र ओळख निर्माण होण्यास मदत होईल। नागरिकांशी थेट संपर्कात असणाऱ्या कर्मचाऱ्यांची ओळख स्पष्ट होईल, तसंच कार्यालयीन वातावरणात अधिक शिस्त आणि सुसूत्रता निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। हा निर्णय प्रत्यक्षात आल्यानंतर सोलापूर महापालिकेच्या प्रशासनात एक नवा बदल पाहायला मिळणार आहे।